पुण्यात नवले पूल परिसरामध्ये प्रति तास वेग मर्यादा 30 किलोमीटर होणार आहे। नवले पूल अपघातानंतर जड वाहनांना आणि इतर वाहनांसाठी हा महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल दरम्यान तीव्र उतार असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी ही माहिती समोर येते। नवले पुलाच्या या तीव्र उतारामुळे अपघाताचं प्रमाण वाढल्याची माहिती समोर येते। पुन्हा एकदा मी बालाजी यांच्याकडे जाते। बालाजी, आपण बघतोय नवलेपुरामध्ये होणाऱ्या या सततच्या अपघाताकडे बघता हा महत्त्वाचा आणि योग्य असा निर्णय म्हणावा लागेल। गौरी, 2 दिवसापूर्वी जो अपघात झाला त्यात 8 जण मृत्युमुखी पडले होते। त्यानंतर या सगळ्या बैठका प्रशासनाच्या सुरू झाल्या आणि त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। कारण नवले ब्रिज ते नारायण मंदिर जे आहे त्या ठिकाणी तीव्र उतार आहे आणि त्याच ठिकाणी चालकाचं नियंत्रण सोडून अपघाताचं प्रमाण वाढतंय असं चित्र सध्या पाहायला मिळते। तशी आकडेवारी समोर आल्याने आता हा निर्णय घेण्यात आलाय की ताशी 30 किलोमीटर वेगाने या ठिकाणी गाडी चालवली जाईल। जर वाहनधारकाकडून या नियमाचं उल्लंघन केलं गेलं तर स्पीड गनच्या सहाय्याने तात्काळ जागेवर त्यावर दंडात्मक कारवाई आणि कडक कारवाई करण्यात येईल। त्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होईल असा प्रशासनाचा दावा आहे आणि एका आठवडाभरामध्ये या सगळ्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जे आहेत ते प्रशासनाने दिलेले आहेत। त्यामुळे आता या उपाययोजनानंतर अपघात कमी होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तीव्र उताराच्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या उपाययोजना जे आहेत ते प्रशासनाकडून करण्यात येत आहेत आणि अपघात कमी करण्याचं प्रमाण बालाजी, खरं तर या महत्त्वाच्या निर्णयामुळे अपघातांची संख्या आता कमी होते का हे बघणं महत्त्वाचं असेल। बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।